Hello friend, welcome back NTYBA class in the subject of Theory of International Trade and Practice अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय S4 या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आणि व्यवहार या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणारे तोटे याबद्दलचा आपण अभ्यास करतो आहे. याबद्दलचा पहिला एक पार्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 5 मुद्द्यांवर 5 तोट्यांचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 5 तोट्यांचा अभ्यास करणार आहोत. पुढचे जे 5 तोटे आहे त्यामध्ये अवपुंजन, द्वेषभावना आणि युद्ध, देशी उपभोक्त्यांना वस्तूची टंचाई आणि 9वा तोटा आहे परावलंबित्व आणि 10वा तोटा आहे नववसाहतवाद. अशा रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापारापासून 10 तोटे होत असतात असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यापैकी आपण सविस्तररित्या पहिल्या व्हिडिओमध्ये 5 तोट्यांचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 5 तोट्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला तोटा अवपुंजन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डम्पिंग असं सुद्धा म्हणतो. डिव्हॅल्युएशन, डम्पिंग, कन्व्हर्टेबिलिटी अशा अनेक कन्सेप्ट विदेशी बाजारपेठांच्या धोरणांच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. त्यामध्ये डम्पिंग किंवा अवपुंजन ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. काय असते डम्पिंग, काय असते अवपुंजन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तोट्याच्या दृष्टिकोनातून आपण अवपुंजन या संकल्पनेचा कसा अभ्यास करणार आहोत, त्याची मांडणी आपण कशी केली पाहिजे. अवपुंजन जे राष्ट्र करते, अवपुंजनाचं धोरण जे राष्ट्र अवलंबते, ते धोरण अवलंबण्याच्या पाठीमागे त्या राष्ट्राची भूमिका असते की विदेशी बाजारपेठा काबीज केल्या पाहिजे किंवा विदेशी बाजारपेठ काबीज करण्याचं धोरण अवपुंजन करणाऱ्या देशाचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण व्यापारामधून विदेशी चलनाची प्राप्ती करणं आणि व्यापारातील वाटा वाढवणं हे कोणत्याही देशाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विदेशी चलनाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात व्हावी आणि विदेशी बाजारपेठांमध्ये आपला व्यापाराचा वाटा वाढावा, यासाठी अनेक देश अवपुंजनाच्या धोरणाचा स्वीकार करतात. अवपुंजनाचा सोपा अर्थ आहे की जाणून बुजून आपल्या देशातील वस्तूंच्या किमतींपेक्षा परकीय देशाच्या बाजारपेठेत वस्तूंच्या किमती जाणून बुजून कमी ठेवणं म्हणजे अवपुंजन. त्यामुळे विक्रेत्या देशात त्याचा जास्त परिणाम होतो. कारण बऱ्याचदा यामध्ये किंमत उत्पादन खर्चापेक्षा कमी आकारली जाते. उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी देशांतर्गत बाजारात किमतीमध्ये वाढ केली जाते. विकसनशील देश आपला माल खपवण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. यातून विकसित देशातील उपभोक्त्यांना आणि उत्पादकांना लाभ होतो. जर विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून जर हे धोरण राबवलं जात असेल
तर हे काही अर्थाने तोट्याचा भाग होत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण यातून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना विदेशी चलनाची प्राप्ती होणार आहे आणि विकसित राष्ट्रांच्या बाजारामध्ये त्यांच्या व्यापाराचा वाटा वाढणार आहे. परंतु हे धोरण जे विकसित राष्ट्रांनी जर अवलंबलं तर मात्र याचा वाईट परिणाम विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवर होऊ शकतो, त्यांच्या देशी बाजारपेठांवर होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी वस्तू अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा देशांमध्ये 10 रुपयाला निर्माण होत आहे. तिची किंमत त्यांच्या देशामध्ये 10 रुपये आहे. परंतु या देशांनी त्या वस्तूची किंमत भारतामध्ये 5 रुपये ठेवली आणि तीच वस्तू भारतामध्ये जर 10 रुपयाला विक्री होत असेल तर विदेशी वस्तू भारतामध्ये 5 रुपयाला मिळते आणि देशी वस्तू 10 रुपयाला मिळते, तर लोक त्या विदेशी वस्तूचीच मागणी करतील. त्यामुळे देशी वस्तूची मागणी होणार नाही. त्यामुळे देशी उद्योग हा त्या किंमत स्पर्धेमध्ये टिकणार नाही. त्यामुळे तो भविष्यामध्ये नष्ट होऊ शकतो. आणि अवपुंजनाचा हेतूच तो असतो की अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रातील बाजारपेठा काबीज करणं आणि त्यांच्या देशी उद्योगांना हानी पोहोचवणं. जेव्हा देशी उद्योग पूर्णतः नष्ट होतील तेव्हा ती संपूर्ण बाजारपेठ विकसित राष्ट्रांच्या जेव्हा ताब्यात येते तेव्हा 5 रुपयाची वस्तू ही 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये अशी वाढवून बाजारपेठेत किमती वाढवल्या जातात. कारण त्यावेळेस त्यांची मक्तेदारी त्या वस्तूच्या संदर्भात त्या बाजारपेठेत निर्माण झालेली असते. आणि म्हणून विकसनशील राष्ट्रांना या किंमत स्पर्धेच्या किंवा विकसित राष्ट्रातील अवपुंजन धोरणाचा डबल घातक तोटा होतो. एक तर त्यांच्या देशामध्ये वस्तू निर्माण करणारे ती उद्योग नष्ट झालेले असतात आणि त्या वस्तूंच्या किमती ज्या आत्तापर्यंत 10 रुपये होत्या त्या 10 रुपयाच्या जास्त झालेल्या असतात, 15 रुपये पण झालेल्या असतात. त्यामुळे विकसनशील राष्ट्रातील त्याच वस्तू जादा किमतीमध्ये त्यांना घ्याव्या लागतात. म्हणजे विकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अवपुंजनाचं जे धोरण आहे ते विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून फार मोठा तोटा निर्माण करणार आहे. परंतु हेच धोरण विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी जर वापरलं तर कदाचित त्यांना त्याचे थोडेफार फायदे होऊ शकतात. परंतु साधारणतः अशी परिस्थिती आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात दिसून येत नाही. तर विकसित राष्ट्रच मोठ्या प्रमाणामध्ये या धोरणाचा अवलंब करून विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रातील बाजारपेठा बळकावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हा फार मोठा तोटा आंतरराष्ट्रीय व्यापारातून होत असताना आपल्याला दिसतो. 7वा तोटा आहे द्वेष भावना आणि युद्ध. द्वेष भावना कशामुळे निर्माण होते? व्यापारामध्ये जी मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होते, या स्पर्धेतून, या व्यापारातून प्रत्येक देश लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रतिस्पर्ध्याला वेगवेगळ्या वैध आणि अवैध मार्गांनी नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जातो. विदेशी बाजारपेठ काबीज करण्यासाठी एकमेकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. संबंधांमध्ये कटुता निर्माण होत असते. काही वेळेस संबंध इतके विकोपाला जातात की त्यातून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते. याचं अत्यंत ताजं उदाहरण आता आपल्या डोळ्यासमोर आहे. भारत आणि चीन या 2 राष्ट्रांचे जे संबंध आहे ते अत्यंत विकोपाला गेले. युद्धजन्य परिस्थिती या 2 राष्ट्रांमध्ये आज आपल्याला बघायला मिळते. या मागची शुद्ध भावना किंवा यामागचं शुद्ध कारण म्हणजे चीनचा जो साम्राज्य विस्ताराचं जे धोरण आहे आणि भारताचे चीनच्या ज्या राष्ट्रांशी फारसं जमत नाही त्या राष्ट्रांशी भारताची असणारी सलगता, जवळीकता ही सुद्धा चीनला आणि भारताच्या संबंधांवर
संबंध ताणण्यावर झालेले आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये भारताने चीनच्या संदर्भात फार वेगवेगळे निर्णय घेतलेले आहे आपल्याला माहिती आहे. आपण चीनी ॲप्स डिलीट केलेत, आपण चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला, अनेक प्रकारची मोठी मोठी आंदोलनं झाली. याचा फार मोठा परिणाम चीनी अर्थव्यवस्थेला, चीनी उद्योजकांना बसत आहे. आणि दुसरीकडे भारताचे जे मित्र राष्ट्र आहे त्यांनीसुद्धा अशाच प्रकारची धोरणात्मक नीती व्यापारामध्ये अवलंबलेली दिसते. त्या ठिकाणी सुद्धा चीनी वस्तूंच्या टेक्नॉलॉजीला किंवा चीनी वस्तूंच्या उत्पादनावर निर्बंध घालण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यामुळे चीन हा खवळलेला दिसतो. त्यामुळे चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांना भारताच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम करतो आहे. जसं की आपण पाकिस्तान आणि नेपाळच्या संदर्भामध्ये या गोष्टी घडून येताना दिसत आहेत. आणि म्हणून भारताला तिबेटच्या सीमेवर मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध साहित्य जमवाजमव करावं लागत आहे. चीनने सुद्धा 60,000च्या जवळपास सैन्य तैनात केलेलं दिसतं. अशा रीतीने फक्त व्यापार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या द्वेष भावना आहे, व्यापारातून जी एक वेगळ्या प्रकारची जी भावना आहे प्रत्येक देशाच्या राष्ट्रवादाच्या संदर्भातली, हा राष्ट्रवादाचं धोरण जे आहे ते इतर लहान लहान राष्ट्रांना गिळंकृत करण्याचं आणि बलाढ्य राष्ट्रांना कशा पद्धतीने संपवायचं, अशा पद्धतीने चीनची जी राजनीती आहे किंवा जे धोरण आहे, विदेशी धोरण आहे, ते भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रतिकूल आहे. आणि म्हणून भारत त्या धोरणाला फार मोठं प्रत्युत्तर देत आहे, हे आपण अनुभवतो आहे. अशा रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापारातून बरेचसे प्रश्न निर्माण होतात. अमेरिकेचे पण अनेक राष्ट्रांच्या संदर्भात तसे प्रश्न आहेत, जापानचे पण आहे, फ्रान्सचे पण आहे, युरोपियन कंट्रीचे पण आहे. जगातल्या विविध देशांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होताना दिसतात. आणि म्हणून द्वेषभावना आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की त्याचे परिणाम त्या त्या देशातील लोकांना भोगावे लागतात. त्या त्या देशातील अर्थव्यवस्थांवर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात, त्याच्या विकासावर वाईट परिणाम होतात. हे आपल्याला या तोट्यामधून आता ताज्या उदाहरणातून अनुभवायला मिळत आहे. भूतकाळामध्ये तर याच्या संदर्भामध्ये फार मोठा इतिहास आहे. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गळे कापूस स्पर्धा आणि एकमेकांना नामोहरण करण्याच्या धोरणांचा अवलंब वेगवेगळ्या देशाने जर आंतरराष्ट्रीय पातळीवर केला तर भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध किंवा अन्य प्रकारचे युद्ध, जैविक युद्ध, कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण आता चीनवर जगातले सगळे देश आरोप ठेवत आहेत की कोरोना किंवा हा जो विषाणू आहे कोविड, हा चीनने पसरवल्यामुळे जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांना त्याचा फार मोठा फटका बसलेला दिसतो. अनेक अर्थव्यवस्थांच्या विकासाची जी लिंक आहे ती तुटलेली दिसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातून कशा पद्धतीने कोण कसा धोरणात्मक किंवा कशा प्रकारच्या धोरणं निर्माण करतील, त्याचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर कसे होतील हे सांगता येत नाही. हे कोरोनाचं एक चित्र आणि त्यानंतरची जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर होत असलेले परिणाम आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून राष्ट्रवादाचा किंवा साम्राज्यवादी नीतीचा चीनसारखं राष्ट्र करत असणारा अवलंब आणि त्याचे भारतीय आणि चीन याच्यावर झालेले राजनैतिक आणि आर्थिक संबंध कसे बिघडलेले आहेत हे आपल्याला आता अनुभवता येत आहे. दुसरा मुद्दा जो सांगितला जातो 8वा, देशी उपभोक्त्यांना वस्तूंची टंचाई निर्माण होत असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणामध्ये हा फार मोठा तोटा आहे की देशातील लोकांना वस्तूंची टंचाई निर्माण होत असते. कारण प्रत्येक देश व्यापारातील वाटा वाढवण्यासाठी आणि विदेशी चलनाची प्राप्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निर्यात धोरणावर भर देत असतो. मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात झाली पाहिजे ज्याद्वारे विदेशी चलनाची प्राप्ती होईल असं प्रत्येक राष्ट्राला वाटते. त्यामुळे निर्यात वाढ करणं
शक्य व्हावं म्हणून देशांतर्गत बाजारपेठात वस्तूंचा पुरवठा कमी केला जातो. देशांतर्गत बाजारात वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याने त्या वस्तूंची भाववाढ होत असते आणि भाववाढ जर झाली तर लोकांच्या क्रयशक्तीवर त्याचा परिणाम होतो, लोकांच्या राहणीमानावर त्याचा परिणाम होतो. बऱ्याचदा भारताच्या संदर्भामध्ये असं होतं आहे, जेव्हा एखाद्या वस्तूची टंचाई निर्माण झालेली असते त्यावेळेस असं समजायचं की त्या वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिली गेलेली आहे आणि देशातील निर्यातक जे असतात ते देशी बाजारपेठेत मिळणाऱ्या किमतींपेक्षा विदेशातील किमती त्या वस्तूला जास्त मिळत असतील तर साहजिकच व्यापारवादी धोरण ठरवणारे किंवा व्यापारी तत्वावर वस्तूंची खरेदी विक्री करणारे लोक निर्यातीला प्राधान्य देतात. व्यापाराला आणि देशाला सुद्धा विदेशी चलनाची प्राप्ती होत असते, परंतु त्याचा वाईट परिणाम देशामध्ये जर अशा प्रकारच्या वस्तूंचं मुबलक प्रमाणात उत्पादन होत असेल तर त्याचं निर्यात करणं योग्य आहे. परंतु आधीच जर देशामध्ये अशा वस्तूंची टंचाई असेल, त्याचं उत्पादन विविध कारणांनी जर अल्प प्रमाणात झालं असेल आणि त्याच वस्तूंची निर्यात करण्याचा निर्णय जर देशाने घेतला असेल तर मात्र त्याची झड, त्याचा तोटा हा देशातील उपभोक्त्यांना नक्कीच भोगावा लागतो. अनेक वस्तूंच्या संदर्भामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये असं होताना दिसतंय. आपण विद्यार्थी म्हणून या संदर्भामध्ये बाजारपेठांचं सूक्ष्म असं निरीक्षण आपण जर केलं तर आपलं लक्षात येईल की कोणत्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत त्याची कारणं काय आणि कोणत्या वस्तूंच्या किमती कमी होत आहेत त्यांची कारणं काय. तर त्यामध्ये आपल्याला त्या वस्तूंच्या आयात निर्यातीमध्ये या सगळ्या बाबींचं मूळ आपल्याला दिसेल. म्हणून टंचाई दृश्य वस्तू ह्या निर्यातभिमुख असल्यामुळे त्या वस्तूंचा फार मोठा फटका उपभोगावर होत असतो आणि तो देशातील उपभोक्त्यांना भोगावा लागतो. त्यानंतर 9वं कारण जे आहे ते तोटा जो आहे तो परावलंबत्वाचा. परावलंबन वाढतं या व्यापाराच्या माध्यमातून. व्यापारामुळे देशात ठराविक वस्तूंचं उत्पादन केलं जातं, त्यात त्यांचं विशेषीकरण केलं जातं, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून निर्यात केली जाते, बदल्यात इतर अनेक वस्तूंची आयात पण केली जाते. यातून दुहेरी परावलंबन वाढतं. एक म्हणजे उत्पादित माल खपवण्यासाठी विदेशी बाजारपेठांवर अवलंबून राहावं लागतं आणि दुसरं म्हणजे अनेक वस्तूंबाबत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. याला परावलंबनाची अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हणता येतं. परंतु युद्ध, नैसर्गिक आपत्ती, व्यापार चक्राच्या काळात अशा धोरणावर आधारित असणाऱ्या अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात अडचणीत येतात आणि म्हणून या परावलंबत्वाचा इतर देशांच्या राजकीय आर्थिक हस्तक्षेप वाढल्यामुळे देशांच्या सार्वभौमत्वावर सुद्धा प्रश्न निर्माण होत असतो आणि म्हणून बऱ्याचदा अशा देशांच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे असंही आपल्याला दिसून येते. आणि म्हणून परावलंबनाचं धोरण कितपर्यंत आपण अवलंबवावं या संदर्भामध्ये ज्या देशाला कळलं त्या देशाला तोटा कमी होऊ शकतो आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था विदेशी आयातीवर किंवा विदेशी निर्यातीवरच डिपेंड आहे अशा अर्थव्यवस्थांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून तोटे होण्याच्या दाट शक्यता असतात. आणि म्हणून बॅलन्सिव अशी पॉलिसी प्रत्येक राष्ट्राने जर ठेवली तर तो तोटा कमी होण्याची शक्यता आहे. 10वा तोटा आपल्याला सांगता येतो नववसाहतवाद, ज्याला आपण न्यू इम्पिरियालिझम्स असं सुद्धा म्हणतो. पूर्वी व्यापार करण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांनी अमेरिका, आशिया आणि आफ्रिका खंडातील बहुतांशी देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या, ज्याचा उद्देश फक्त व्यापार करणं असा होता. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगातले बहुतांशी देश स्वतंत्र झाल्यामुळे
अशा वसाहती आपोआप नष्ट झाल्या. परंतु आज आपलं असं लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर 30-40 वर्षानंतर नवीन आर्थिक धोरणाचा जो अवलंब जगाने केला, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा अवलंब जेव्हापासून झाला तेव्हापासून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धोरणाचा जो पार्ट आहे, की ज्या सुरुवातीला वसाहतवादी धोरणाचा बहुराष्ट्रीय कंपन्या अवलंब करत आहेत की काय, असं आज आपल्याला दिसून येईल. पूर्वी इतिहासामध्ये आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीचं नाव माहिती आहे, जी व्यापारासाठी निर्माण झाली होती. त्यानंतर तिचं सरकार स्थापनेपर्यंत मजल गेलेली दिसली. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, अशा प्रकारची म्हणसुद्धा इतिहासामध्ये आपण युरोपियन व्यापारवाद्यांच्या संदर्भामध्ये वापरतो. तशाच प्रकारची कृती जागतिकीकरणामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून होते आहे की काय, अशी शंका मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. कारण जगभरातले देश मल्टीनॅशनल कंपन्यांच्या स्वागतासाठी आपल्या देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करताना दिसतात. सेज नावाचा जो प्रकार आहे, विशेष आर्थिक क्षेत्र किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, अशा विविध स्वरूपामध्ये विदेशी भांडवलाच्या आगमनासाठी अनेक देश पायघड्या टाकताना दिसतात. आणि त्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या विविध रूपामध्ये वेगवेगळ्या विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये त्यांच्या बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पाय पसरताना दिसतात. त्या बाजारपेठा काबीज करताना दिसत आहे. त्यामुळे हा नववसाहतवाद आहे की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. आणि विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या नव्या स्वरूपामध्ये नववसाहतवादी धोरण राबवताना दिसत आहेत. विकसनशील देशांमध्ये कच्चा माल, श्रमशक्ती विपुल प्रमाणात असते आणि म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांना या वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादन खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात येत नाही, कमीत कमी प्रमाणात येतो. त्यामुळे या कंपन्यांना या साधनसामुग्रीपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं शक्य होत आहे. त्यामुळे त्यांना नफासुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांना मिळालेला हा जो नफा, व्याज बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या मायदेशी पाठवतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून विकसनशील देशातून विकसित देशांकडे संपत्तीचं वहन सुरू आहे. संपत्ती मोठ्या प्रमाणात एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सफर होताना दिसते. संपत्तीच्या या वहनामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठ्या प्रमाणात ताण पडताना दिसतो. यातून विकसनशील देशांची गरिबी वाढत आहे आणि विकसित राष्ट्रांची श्रीमंती वाढताना दिसते. म्हणजे अशा रीतीने नववसाहतवाद नवशोषणाच्या व्यवस्थांची निर्मिती करतोय. नवीन प्रकारच्या शोषणामुळे जरी 21व्या शतकाकडे जगाची वाटचाल सुरू होत असताना दिसत असली तरी या नववसाहतवादी शोषणकारी धोरणामुळे विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या बेसिक मूलभूत विकासामध्ये खूप फरक पडत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून हा आंतरराष्ट्रीय व्यापारातला फार मोठा तोटा आपल्याला नववसाहतवादामुळे निर्माण झालेला आहे. यातून विकसनशील आणि अविकसित राष्ट्र या नववसाहतवादी धोरणाच्या विळख्यामध्ये अडकून पडलेले आहेत. यातून कशी सुटका करता येईल या संदर्भामध्ये मात्र आज प्रश्न आहे. भविष्यामध्ये यावर कशा प्रकारचं उत्तर सापडेल हे येणारा काळ ठरवणार आहे. परंतु बऱ्याचदा असं आपल्याला अनुभवायला दिसेल. आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करत असताना आपलं असं लक्षात येत असेल की ज्या देशांनी खुल्या व्यापार धोरणाचा आणि जागतिकीकरणाचा पुरस्कार केलेला आहे तेच राष्ट्र आता वेगवेगळ्या वस्तूंच्या संदर्भामध्ये
संरक्षण नीतीच्या धोरणाचा अवलंब करताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू असं वाटत आहे, असं दिसत आहे की आता लोक खुल्या व्यापाराच्या तोट्यांपासून सजग झालेले दिसतात. त्यामुळे त्या उद्योगामध्ये संरक्षण नीतीचा वापर वाढताना दिसतो आहे. कदाचित या संरक्षण नीतीच्या धोरणाचा वापर जर मोठ्या प्रमाणात वाढला तर त्याचा विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रहो, या 2 व्याख्यानांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होत असणाऱ्या तोट्यांचा सविस्तरपणे असा अभ्यास केला आहे. हे मुद्दे आपण व्यवस्थितपणे ऐका. यांचं ऑब्जेक्टिव्ह, MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये आपण नोट्स काढा. MCQ स्वरूपातले नोट्स आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि म्हणून डबल हेतूने आपण या व्हिडिओचं श्रवण करा, त्याच्या नोट्स काढा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपण सज्ज राहा. मित्रहो, या ठिकाणी आपला या विषयाचा पहिला टॉपिक संपलेला आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत काय, सनातनी सिद्धांत आणि नवसनातनी सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोनामुक्त भारतामध्ये आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. आपण भारताचं भविष्य आहात आणि म्हणून आपण काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. त्या संदर्भामध्ये वाटलंच तर आपण कोरोना जागृतीसाठी एक नवा लढा उभा करा आणि आपल्या गावाला, आपल्या देशाला, आपल्या कुटुंबाला या भयानक महामारीपासून वाचवा, ही आपल्याला विनंती आहे. तोपर्यंत दुसऱ्या व्याख्यानासाठी आपण एकमेकांमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.